हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पुरणाच्या पोळीचं जेवण, जे प्रत्येक खानदेशी घरात बनतं. जर कोणी पाहुणे आले, जर काही स्पेशल इव्हेंट असेल तर. चला मग आता आपण सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तर मी गॅसवर जवळपास 3 तांब्या पाणी टाकले आणि त्यात ही डाळ शिजायला ठेवलेली आहे. कुकर न लावता मी ही डाळ शिजवून घेणार आहे. तर याला थोडा बराच वेळ लागून जातो, सो थोडं आधी प्लॅन करा डाळ शिजवायला, सो तुमचं जेवण टायमावर बनेल. आपली डाळ शिजून रेडी आहे. डाळ शिजवलेलं पाणी फेकायचं नाही आहे, ते साईडला काढून ठेवायचं आहे. आता आपण जी डाळ शिजवली आहे ती गाळणीमधून गाळून घेतली आहे, पाणी वेगळं करून दिलं आहे आणि त्याच्यात आपण समप्रमाणात गूळ ॲड केला आहे. हे मिश्रण थोडं गार होऊ द्यायचं आहे. मिक्स करून घ्या छानपैकी आणि याला छान गार होऊ द्या. त्याऐवजी काही लोक साखरही टाकतात. जर तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर टाका आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवढा गूळ लागेल तेवढा घ्या. तर आता हे आपल्याला मिश्रण थंड झाल्यावर बारीक गाळणीने छानपैकी गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जाड डाळ असेल जी शिजली नसेल ती निघून जाईल. आपलं पुरण गाळून एकदम रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे सर्व पुरण आपण गाळून घेतलं आहे. आता आपल्याला याला थोडं शिजवून घ्यायचं आहे, सो एका गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि त्यात हे मिश्रण ॲड केलं आहे. हे मिश्रण छान पलट उलट करत राहायचं, जेणेकरून ते चिपकणार नाही आणि त्याच्यात थोडीशी वेलची पूड ॲड करायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आत्ता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, सो मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीला थोडा कमी मैदा घेतला आहे आणि यात कलर येण्यासाठी थोडीशी हळद आणि नमक टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. याचे एकदम सॉफ्ट बॅटर बनवायचं आहे आपल्याला, सो लागता पाणी ॲड करा आणि छान मऊ मऊ असं पीठ मळून घ्या. आपल्या पोळ्या कशा बनतात हे आपल्या पीठ मळण्याच्या पद्धतीवर डिपेंड असतं, सो पीठ छान मळा, तुमच्या पोळ्याही छान बनतील. हे मी शिकली आहे, सो तुम्हाला सांगते आहे. सो आपलं पीठ छानपैकी मळून झालं आहे. छान एकत्र करून घ्यायचं. आता आपलं सर्व कणिक छानपैकी मळून झालं आहे, तर आपण याला थोडं साईडला ठेवून देऊया. आता हे आपल्याला एखाद्या गरम जागेवर ठेवायचं आहे झाकून, जेणेकरून ते पीठ छानपैकी मुरून जाईल आणि पोळ्या छान बनतील. तर मी हे एका गरम ठिकाणी ठेवून दिलं आहे झाकून. आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छानपैकी रेडी आहे. तर आपण जे पुरणाचं सारण बनवलं होतं, एक तवा गरम करायला ठेवला आहे. आपल्या एक पोळी लाटून घ्यायची आहे. जसं आपण पराठा करतो ना, तशा सेम पद्धतीने तुम्ही पुरणाची पोळीही करू शकतात. सो अशा पद्धतीने मी 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पुरणाचं सारण भरायचं आहे, जे आपण आधी बनवून घेतलं होतं. जर तुम्हाला जास्त पुरण आवडत असेल तर जास्त भरा तुमच्या आवडीनुसार आणि सर्व बाजूने ती पॅक करून द्यायचं, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही. आणि आपल्या पाटाला छानपैकी कणिक लावून घ्यायचं आणि ही पुरी छानपैकी लाटून घ्यायची गोल. काठाला थोडं बारीक ठेवायचं. अशा पद्धतीने छानपैकी पोळी लाटून घ्यायची आहे. आपली पुरणाची पोळी छानपैकी लाटून एकदम रेडी आहे. तर आपला तवा पण गरम झाला आहे, तर आता त्याच्यावर आपल्याला ही पुरणाची पोळी टाकून द्यायची आहे. आता ही छानपैकी तूप लावायचं आणि दोघं साईडने छान मस्त भाजून घ्यायची. किती सुंदर दिसते बघा. तुम्हाला तोंडाला नक्की पाणी सुटत असेल आणि खायची इच्छा होत असेल, मला माहिती आहे, माझी पण होते. पुरणाची पोळी आणि साजूक तूप, एक नंबर कॉम्बिनेशन. तुम्ही ही पोळी फक्त असंही खाऊ शकतात, खूप चविष्ट लागते. आणि तुम्हाला जर खीर, आंब्याचा रस असं सोबत खायचे असेल तर तसंही खाऊ शकता तुम्ही. बघा आपली पोळीला किती सुंदर कलर आला आहे. आपल्या सगळ्या पोळ्या एकदम रेडी आहेत खाण्यासाठी. आता आपल्याला बनवायची आहे रशी. सो चला करूया रशीची तयारी. सो मी कांदा छानपैकी भाजून घेतला आहे आणि एका मिक्सरमध्ये टाकला आहे. सेम तसंच खोबरं आणि लसूण, कोथिंबीर, अद्रक
आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं मिक्सचर बनवून घेतलं. नेहमीप्रमाणे मी अद्रक विसरली होती, सो अद्रक टाकून परत मिक्स करून घेतलं आणि एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात आपण मिक्सरमध्ये काढलेला सर्व मसाला टाकून छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हा मसाला छानपैकी लालसर होईल तोपर्यंत भाजा. आपला मसाला हिरवा दिसतोय कारण आपण कोथिंबीर टाकली आहे. टेन्शन नका घेऊ, तो छान कलर येईल त्याला जेव्हा तुम्ही चटणी आणि मसाला टाकणार. मसाला भाजताना काळजी घ्यायची, हा कंटिन्यू परतवत राहायचा जेणेकरून तो चिपकणार नाही आणि जळणारही नाही. याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आपला मसाला ऑलमोस्ट भाजला गेला आहे, तेल सुटलं आहे तुम्ही पाहू शकता. आता याच्यात मी टाकलं आहे 3 ते 4 चमचे गरम मसाला. थोडा जास्त घ्यायचा गरम मसाला जेणेकरून ही छान स्पायसी बनते. आणि याच्यात आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे. ते मी जवळपास 5 ते 7 चमचे ॲड केलं आहे कारण आपल्याला थोडी जास्त रशी बनवायची होती त्यानुसार. आणि अर्धा ते 1 चमचे मी हळद याच्यात ॲड करून दिली आहे. आता हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, छान थोडा वेळ याला परतवून घ्यायचं. हा मसाला तेल सुटायला लागलं की त्याच्यात आपल्याला आपण जे मिश्रण साईडला काढून ठेवलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं पाणी, ते पाणी आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. आणि हा सर्व मसाल्यामध्ये ते छानपैकी मिक्स करायचं आणि याला थोडा वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. उकळी येईपर्यंत ठेवायचे आपल्याला मंद आचेवर. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे आणि खूप छान दिसतोय. आता आपण याच्यात टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर याला जो रंग आला आहे तो एकदम एकच नंबर दिसतोय. आता पुरणपोळी म्हटली की आपल्याला पापड, कुरडई हे सर्व लागतंच आणि छानपैकी सर्व तळून घेतलं आहे. तेलापासून खेळताना थोडं दूरच राहा आणि रिस्क नका घेऊ कारण हे तेल अंगावर उडवायची शक्यता असते. झालं तर मग छानपैकी केळीच्या पानावर आपण असा पद्धतीने भात टाकला आहे सगळ्यात आधी, जेणेकरून त्याला छान आकार येतो आणि ते दिसायलाही छान दिसतं. त्याच्यानंतर आपण जे कुरडई पापड तळले होते ते, त्यानंतर आपण जी रश्शी बनवली आहे जिला खूप सुंदर कलर आला आहे, ती दिसायलाच एवढी छान दिसते. आणि भजा आणि आपला आंब्याचा रस आणि आपण बनवलेली पुरणाची पोळी. आखाजी निमित्त तुम्ही जर सांजोरी बनवली असेल तर तीही ठेवा. आता तुम्ही बघू शकता किती छान छान आपलं ताट रेडी आहे. हे प्रत्येक सणाला खानदेशी घरात बनतं. तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्की बनवा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.